गतवर्षी 24 जुलै रोजी कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयासमोरील एसटी बस स्टॉपवर बेदरकार चारचाकी वाहनाच्या धडकेत कौलो येथील प्रज्ञा कांबळे याचा मृत्यू झाला होता। या घटनेचा संपूर्ण परिसर हळहळला होता। प्रज्ञाची स्मृती चिरंतन राहावी आणि भविष्यात अशा दुर्घटनेमध्ये इतर मुलींचे बळी जाऊ नयेत या सामाजिक भावनेतून प्रज्ञा मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विशाल माने यांच्या हस्ते ट्रस्टचे उद्घाटन झाले। यावेळी ॲडव्होकेट विशाल माने यांनी ट्रस्टच्या माध्यमातून रस्ते अपघात तसेच महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन आणि आवश्यक मदत दिली जाईल असे सांगितले। तसेच शाळा आणि महाविद्यालयामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। प्रज्ञाच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री बाळासाहेब कृष्णराव पाटील कौलवकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप तर महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शालेय बॅगचे वितरण करण्यात आले। याशिवाय पत्रकार निरंजन पाटील कौलवकर यांनी कोल्हापूर शहरातील सुमारे 500 निराधार नागरिकांना अन्नदान वाटप केले। तसेच उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांना विविध प्रकारचे फुले व फळझाडांच्या रोपाचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला। कार्यक्रमात निलेश बनसोडे, प्रवीण कांबळे, दीपक कांबळे, संजय कांबळे, राहुल कांबळे, संजय कौलवकर यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी नेताजी कांबळे, संजय कांबळे, विकास कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रणजितसिंह पाटील, संदीप चरापले, तुकाराम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक भिकाजी सुळगावकर यांनी केले तर आभार काशीनाथ कांबळे यांनी मांडले। एका दुःखद घटनेतून समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारा प्रज्ञा मेमोरियल ट्रस्ट हा उपक्रम निश्चितच रस्ते सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे।